पुढल्या बातमीकडे सर्वपक्षीय विरोधी नेत्यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होतीये। आयोगाविरोधामध्ये हे सगळे रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत। विरोधकांचा निवडणूक आयोगासंदर्भात पुढची कारवाई काय याची दिशा ठरवण्याकरता म्हणून हे सर्व विरोधक एकवटलेत। थोड्याच वेळामध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पडेल। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। शुभम, विरोधी पक्षांचे जे नेते आहेत थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत। आता आपण जर बघितलं, राज ठाकरेंनी देखील भाषण केलं मेळाव्यामध्ये। त्यांचाही जो रोख होता हा सगळा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये होता। एकूणच हे सगळे विरोधक जे आहेत हे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत। एकूणच काय माहिती? नक्कीच प्रसंगी आपण या ठिकाणी बघू शकतोय की सर्व विरोधक जे आहेत ते आता महायुतीच्या विरोधात एकवटलेले आहेत आणि आता काहीच वेळात या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे। सदर जे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण बघू शकतोय हे सध्या शिवसेना भवन दादर या ठिकाणचे आहेत आणि साधारणतः 20 ते 22 वर्षांनंतर मनसैनिक जे आहेत ते शिवसेना भवन या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येत आहेत। सध्या एक पत्रकार परिषद ज्या ठिकाणी होणार आहे त्याच्या मागच्या बाजूला एक छोटा अँटी चेंबर आहे। त्या ठिकाणी सध्या या सगळ्या नेत्यांची एकत्रित बैठक सुरू आहे। त्या बैठकीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहेत ते आपण सध्या बघू शकतोय आणि कुठेतरी असे देखील संकेत मिळत आहेत की महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांचा पक्ष किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा सामील होतो का आणि याबद्दलची घोषणा देखील यावर पत्रकार परिषदेतून होते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। आता सध्या या ठिकाणी जयंत पाटील आहेत काँग्रेस पक्षामधनं, मनसे पक्षामधनं देखील 3 ते 4 नेते, बाळा नांदगावकर असतील, सतेज देशपांडे असतील आणि इतर नेते आहेत आणि सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देखील स्वतः खासदार संजय राऊत आहेत आणि अनेक पदे नेते जे आहेत ते या ठिकाणी सध्या जे अँटी चेंबर आहेत त्या ठिकाणी बैठक करताना दिसून येत आहेत। पत्रकार परिषदेमध्ये काय बोलायचं आहे याबद्दल देखील त्यांची चर्चा सुरू आहे। आज जो मनसेचा मेळावा झालेला आहे त्याबद्दल देखील एकत्रित भूमिका आपण काय मांडायची आहे होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये याचा देखील चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि सोबतच इतकंच नव्हे तर समजा महाविकास आघाडीमध्ये मनसे पक्ष हा समजा एकत्रित येताना दिसून येत असेल तर ही एक महत्वाची बैठक मानली जात आहे की संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या आधी जी आहेत आपण एकत्रित येण्याची घोषणा करत आहे त्याच्यावरच तर चर्चा जी आहे ती सुरू होऊ शकते असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे। प्रसन्न, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।